Hello, students. We will start the new chapter of Mathematics Part 2, chapter number 5, Coordinate Geometry. Now, in this chapter, first we will learn the distance formula, then section formula. Now, first learn the distance formula. In the figure, this is an x axis and this is an y axis, and they intersect each other. This point is called origin and denoted by letter O. Means this is xy plane. Now A and B, any 2 point in the xy plane, A आणि B xy प्लेन मधले 2 पॉईंट आहे. तर डिस्टन्स ए बी कसं फाइंड करतात, त्यासाठी जो फॉर्म्युला यूज करतात त्याला डिस्टन्स फॉर्म्युला असं म्हणतात. आता हे डिस्टन्स फॉर्म्युला कसा येतोय तो पाहूया आपण. ए आणि बी प्लेनमध्ये कुठेही पॉईंट असतील त्यामधले डिस्टन्स फाइंड करण्यासाठी हा डिस्टन्स फॉर्म्युला आहे. द प्लेनमध्ये जो पॉईंट असतो त्याला एक्स आणि वाय कोऑर्डिनेट असतात. आता या ठिकाणी एचे जे कोऑर्डिनेट्स आहेत ते एक्स कोऑर्डिनेट आहे x1 आणि वाय कोऑर्डिनेट आहे y1. त्याचप्रमाणे बीचे जे कोऑर्डिनेट आहे एक्स कोऑर्डिनेट आहे x2 आणि वाय कोऑर्डिनेट आहे y2. तर बीपासनं हा बी पी परपेंडिक्युलर टू x axis and also AD is perpendicular to BP. हा AD हा BP ला परपेंडिक्युलर आहे आणि BP हा x ॲक्सिसला परपेंडिक्युलर आहे. त्यामुळे या ठिकाणी राईट अँगल ट्रायंगल तयार होत आहे. पाठीजवळ 90 डिग्रीचा अँगल तयार होईल. म्हणजे ट्रायंगल ABD हा जो ट्रायंगल येणार आहे तो ट्रायंगल ABD हा राईट अँगल ट्रायंगल असेल. पहा आता याच्यामध्ये जे डिस्टन्स ए पासून डी हे डिस्टन्स जर फाइंड करायचं असेल, आता डीचे कोऑर्डिनेट काय येतील पहा. पहिल्यांदा डीचा जो एक्स कोऑर्डिनेट येणार आहे तो एक्स कोऑर्डिनेट म्हणजेच बीचा जो एक्स कोऑर्डिनेट आहे तोच येणार आहे. बीचा आणि डीचा एक्स कोऑर्डिनेट सेम येणार आहे. बीचा एक्स कोऑर्डिनेट x2 आहे म्हणजे डीचा सुद्धा एक्स कोऑर्डिनेट x2च येणार आहे. आणि डीचा वाय कोऑर्डिनेट हा एचा जो आहे तोच येणार आहे. पहा डीचा वाय कोऑर्डिनेट आणि एचा वाय कोऑर्डिनेट हा सेम येणार आहे. या ठिकाणी जो पॉईंट जो कोऑर्डिनेट येईल तो एचा वाय कोऑर्डिनेट y1 आहे म्हणून डीचा वाय कोऑर्डिनेट हा y1च होणार. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी डीचे कोऑर्डिनेट्स मिळतील x2 आणि y1. आता ज्यावेळेस डिस्टन्स AD फाइंड करायचा असेल त्यावेळेस डिस्टन्स AD फाइंड करत असताना आपल्याला ते जे डिस्टन्स मिळेल ते डिस्टन्स
ए पासून हा जो परपेंडिक्युलर आपण काढला तर हे जे डिस्टन्स असेल तेवढंच ए डीचं डिस्टन्स येईल. या ठिकाणी जे पॉईंट असतात हे 2 पॉईंट त्यांचे वाय कोऑर्डिनेट 0 असतात आणि फक्त या ठिकाणी एक्स कोऑर्डिनेट येईल. म्हणजे हा x1 कोऑर्डिनेट असेल आणि हा x2 कोऑर्डिनेट असेल तर आपल्याला डिस्टन्स बिटवीन 2 पॉईंट द लार्जर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट, x2 हा लार्जर कोऑर्डिनेट आहे, x1 स्मॉलर कोऑर्डिनेट आहे. म्हणजे डिस्टन्स ए डी जे आहे ते x2 मायनस x1 मिळणार आहे. पहा डिस्टन्स ए डी आपल्याला काय मिळणार, डिस्टन्स ए डी इज इक्वल टू x2 मायनस x1. आणि तसंच डिस्टन्स बी डीचा जर विचार केला आपण तर डिस्टन्स बी डी हे आपण या ठिकाणी बी पासून हे जे पॉईंट दाखवले असेल तर हे डिस्टन्स आणि बी डी डिस्टन्स सेम येणार. इथं जे पॉईंट असतील वाय ॲक्सिसवर त्यांचा एक्स कोऑर्डिनेट 0 येईल. समजा हा y1 कोऑर्डिनेट असेल, हा y2 असेल, त्या ठिकाणी y2 हा कोऑर्डिनेट मोठा असेल, y1 स्मॉल असेल. म्हणजे हे डिस्टन्स मिळेल y2 मायनस y1. म्हणजे बी डी डिस्टन्ससुद्धा y2 मायनस y1 मिळेल. म्हणजेच आपल्याला डिस्टन्स बी डी जर फाइंड करायचं असेल तर ते मिळेल डिस्टन्स बी डी इज इक्वल टू y2 मायनस y1. आणि मग आपल्याला हे ए बी डिस्टन्स फाइंड करता येईल. कारण का तर ए बी डी हा राईट अँगल ट्रायंगल आहे. त्या ठिकाणी ए डी डिस्टन्स जे मिळाले ते x2 मायनस x1, बी डी डिस्टन्स मिळालेला आहे y2 मायनस y1 आणि पायथागोरस थेरम यूज केला की आपल्याला डिस्टन्स ए बी मिळेल. आता हे डिस्टन्स ए बी पायथागोरस थेरम यूज करा या ठिकाणी. म्हणजे ए बी स्क्वेअर इज इक्वल टू ए डी स्क्वेअर प्लस बी डी स्क्वेअर असा पायथागोरस थेरम येईल. म्हणजे हा हायपोटेनियस आहे आणि हे 2 राईट साईड्स आहेत, राईट अँगल ट्रायंगलच्या राईट साईड्स आहेत, त्या स्क्वेअर ॲड होतील. आता ए डी स्क्वेअरची व्हॅल्यू जी आहे ती x2 मायनस x1 स्क्वेअर प्लस बी डीची व्हॅल्यू आहे y2 मायनस y1 त्याचाही स्क्वेअर होणार. म्हणजे आपल्याला ही ए बी स्क्वेअरची व्हॅल्यू मिळाली. पहा ए बी स्क्वेअरची व्हॅल्यू मिळालेली आहे x2 मायनस x1 स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 स्क्वेअर. आपल्याला स्क्वेअर नको आहे म्हणून स्क्वेअर रूट घ्या. त्यामुळं स्क्वेअर रूट घेतला की ए बीच्या डोक्यावरचा स्क्वेअर जाईल आणि डिस्टन्स ए बी आणि या ठिकाणी मात्र हे स्क्वेअर रूटमध्ये येईल. पहा म्हणजेच आपल्याला ए बी इज इक्वल टू इन स्क्वेअर रूट ऑफ x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर हा जो फॉर्म्युला आहे दिस इज नोन ॲज डिस्टन्स फॉर्म्युला. म्हणजे आपल्याला त्याचं प्रूफ फक्त समजून घेण्यासाठी महत्त्वाचं आहे. ते कसं आले ते समजून घ्या, पण फक्त फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. आपल्याला याच्यावर एक्झाम्पल सोडवायचे आहेत, बाकी प्रूफ लक्षात ठेवण्याची गरज नाही. फक्त एवढाच फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. डिस्टन्स बिटवीन 2 पॉईंट ए बी इज इक्वल टू इन स्क्वेअर रूट ऑफ x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर. आता याच्यावरचे आपण एक्झाम्पल्स घेऊया. पहा प्रॅक्टिस सेट 5.1 मधील सर्व एक्झाम्पल डिस्टन्स फॉर्म्युल्यावर आधारित आहेत. फक्त डिस्टन्स फॉर्म्युला यूज करायचा आहे आणि एक्झाम्पल सोडवायचे आहेत प्रॅक्टिस सेट 5.1मध्ये. आता क्वेश्चन नंबर 1 इज फाइंड द डिस्टन्स बिटवीन ईच ऑफ द फॉलोइंग पेअर्स ऑफ पॉईंट्स. त्यातलं फर्स्ट एक्झाम्पल घेऊया. ए
इन ब्रॅकेट 2 3 म्हणजे एचे कॉर्डिनेट्स 2 आणि 3 दिलेले आहेत आणि कॉर्डिनेट्स ऑफ बी आर 4 अँड 1. ए आणि बीचे कॉर्डिनेट दिलेत म्हणजे डिस्टन्स ए बी फाइंड करायचं आहे आपल्याला. त्यासाठी डिस्टन्स फॉर्म्युला वापरायचा आहे. पहा आता आपल्याला हे जे ए आणि बीचे पॉईंट्स दिलेले आहेत, तो ए पॉईंट्स लेट ए x1 y1 and b x2 y2 be the given points. आता एचे आपण कॉर्डिनेट्स x1 y1 मानतोय आणि बीचे कॉर्डिनेट x2 y2 मानतोय. आपल्याला एचे कॉर्डिनेट्स आणि बीचे कॉर्डिनेट्स एक्झाम्पलमध्ये दिलेले आहेत. x1 म्हणजे येणार आहे 2, y1 येणार आहे 3, x2 4, y2 1. म्हणजे व्हॅल्यूज पहिल्यांदा लिहा. x1 इज इक्वल टू 2, y1 इज इक्वल टू 3, x2 इज इक्वल टू 4, y2 इज इक्वल टू 4. आणि मग डिस्टन्स फॉर्म्युला यूज करा. बाय डिस्टन्स फॉर्म्युला, मग डिस्टन्स फॉर्म्युला काय आहे पहा. डिस्टन्स फॉर्म्युला, डिस्टन्स ए बी इज इक्वल टू इन स्क्वेअर रूटमध्ये इन ब्रॅकेट x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर. हा डिस्टन्स फॉर्म्युला यूज करायचा आहे आणि व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायच्यात. पहा x1 आहे 2, y1 आहे 3, x2 आहे 4 आणि y2 आहे 1. मग फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यूज जर भरल्या तर डिस्टन्स ए बी इज इक्वल टू इन स्क्वेअर रूट ऑफ, स्क्वेअर रूटमध्ये काय येणार आहे, x2ची व्हॅल्यू येणार आहे 4, x1ची व्हॅल्यू येणार आहे 2, 4 मायनस 2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस नंतर y2ची व्हॅल्यू आहे 1, y1ची आहे 3. सो 1 मायनस 3 ब्रॅकेट स्क्वेअर. देअरफॉर डिस्टन्स ए बी इज इक्वल टू इन स्क्वेअर रूट ऑफ 4 मायनस 2 म्हणजे 2 राहतात, 2चा स्क्वेअर प्लस 1 मायनस 3, 1 मायनस 3 म्हणजे मायनस 2 येतील. 3 मोठे, 3ला मायनस साईन आहे, या दोघांची सबट्रॅक्शन होईल म्हणजेच 2 उरतील आणि मोठी साईन मायनस येणार म्हणजे ब्रॅकेटमध्ये मायनस 2चा स्क्वेअर. आता 2चा स्क्वेअर येईल 4 प्लस मायनस 2चा स्क्वेअरसुद्धा 4च येणार आहे. पहा स्क्वेअर हे नेहमीच पॉझिटिव्ह येतात. मायनस 2चा स्क्वेअरसुद्धा 4 आणि 4 प्लस 4 8 मिळेल म्हणजे स्क्वेअर रूटमध्ये आपल्याला 8 मिळालं. आता 8चे जर आपण फॅक्टर्स पडले तर 8चे फॅक्टर काय मिळणार आता आपल्याला, ते 8चे फॅक्टर मिळतील 4 इंटू 2. मग स्क्वेअर रूटमध्ये जे 8 आलेले आहेत त्याच्यामध्ये 4चं स्क्वेअर रूट मिळेल 2 आणि 2 स्क्वेअर रूटमध्ये तसेच राहील आणि त्यामुळे डिस्टन्स ए बीची व्हॅल्यू येईल पहा 2√2. ही झाली डिस्टन्स ए बी. हे डिस्टन्स ए बी फाइंड करायला सांगितलं, ते आलेलं आहे 2√2. अशा प्रकारे डिस्टन्स फॉर्म्युला यूज करायचा, व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून आपल्याला ते डिस्टन्स फाइंड करता येतं. पहा आता सेकंड एक्झाम्पल पाहूया. सेकंड एक्झाम्पल दिलेलं आहे P -5 7 आणि Q -1 3. म्हणजे Pचा x कोऑर्डिनेट -5, y कोऑर्डिनेट 7, Qचा x कोऑर्डिनेट -1, y कोऑर्डिनेट 3. आता या ठिकाणी हे डिस्टन्स कसं फाइंड होईल पहा. म्हणजे पहिले एक्झाम्पल सोडवलं त्याच पद्धतीने. लेट P x1 y1 अँड Q x2 y2 बी द गिव्हन पॉईंट्स. आता इथं x1 काय होता पहा, म्हणजे Pचा कोऑर्डिनेट x काय होता, x1 येईल -5, y1 7, त्याचप्रमाणे x2 -1 आणि y2 3. आणि मग डिस्टन्स फॉर्म्युला यूज करा. डिस्टन्स आता P आणि Q पॉईंट्स आहे म्हणून डिस्टन्स PQ म्हणायचं आहे. पहा ए आणि बी पॉईंट्स असताना आपण डिस्टन्स ए बी म्हणलं, आता PQ आहे म्हणजे डिस्टन्स PQ इन स्क्वेअर रूट ऑफ, स्क्वेअर रूटमध्ये काय येईल
x2 मायनस x1 स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 स्क्वेअर. तर व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. व्हॅल्यू सबस्टिट्यूट जर केल्या तर आपल्याला मिळेल डिस्टन्स ए बी इज इक्वल टू इन स्क्वेअर रूट ऑफ x2ची व्हॅल्यू आहे -1 ब्रॅकेटमध्ये येईल पहा -1. x1ची व्हॅल्यू नंतर या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल x2 मायनस x1. तर x2ची व्हॅल्यू आहे -1 ब्रॅकेटमध्ये -1. नंतर फॉर्म्युल्यामध्ये मायनस आहे मायनस. त्याच्यानंतर x1ची जी व्हॅल्यू आहे x1ची व्हॅल्यू आहे -5. आता शेजारी शेजारी मायनस आलेले आहेत त्यामुळे ब्रॅकेट करायचं आहे या ठिकाणी. ब्रॅकेटमध्ये ब्रॅकेट आले ते व्यवस्थित लिहायचे पहा -1 मायनस ब्रॅकेटमध्ये -5 आणि टोटल ब्रॅकेट आपल्याला कंप्लीट करायचं आहे. त्याचप्रमाणे y2 मायनस y1. y2 आहे 3, y1 आहे 7 आणि ब्रॅकेटमध्ये 3 मायनस 7 ब्रॅकेट स्क्वेअर. स्क्वेअर रूटमध्ये ब्रॅकेटचे स्क्वेअर आले. आता या ठिकाणी मायनस मायनस हे दोनदा शेजारी आले पहा. आता पहिल्यांदा -1 आणि हे मायनस मायनस 5 जे आहेत ते +5 होतील म्हणजे -1 + 5 आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर 5 - 1 होतील पहा. एकाला मायनस आहे आणि एकाला प्लस आहे म्हणजे त्यांची वजाबाकी होतील मोठ्याचं चिन्ह येतं म्हणजे 5 - 1 4 उरतील आणि 4चा स्क्वेअर राहील 4 स्क्वेअर. त्याचप्रमाणे इथं 3 - 7 म्हणजे -4 येतील पहा आणि -4चा स्क्वेअर. आता 4चा स्क्वेअर किती येणार आहे? या 4चा स्क्वेअर केला स्क्वेअर रूटमध्ये बरं काय स्क्वेअर रूटमध्ये आहे स्क्वेअर रूटमध्ये 4चा स्क्वेअर केला तर तो 16 येणार आहे. नंतर प्लस -4चा स्क्वेअरसुद्धा 16 येणार आहे. 16 + 16 32 येतील म्हणजे स्क्वेअर रूटमध्ये काय येईल हे पहा 32. आता 32 म्हणजेच काय 16 × 2 होतील पहा 16 × 2 हे 32चे जर फॅक्टर घेतले तर 16 × 2 कारण 16चं स्क्वेअर रूट 4 मिळेल आपल्याला या ठिकाणी आणि 2 फक्त स्क्वेअर रूटमध्ये तसेच राहतील म्हणजे 4√2 हे आलं डिस्टन्स पी क्यू. डिस्टन्स पी क्यू इज इक्वल टू 4√2. त्याचप्रमाणे आपल्याला थर्ड डिस्टन्स फाइंड करता येईल. अशा प्रकारे डिस्टन्स फॉर्म्युला यूज करून आपण डिस्टन्स फाइंड करू शकतो पहा. तिसऱ्यामध्ये जे आपल्याला दिलेलं आहे तर तिसरं पॉईंट्स दिलेले आहेत पहा या ठिकाणी थर्डमध्ये R 0 - 3 S 0 5 2 म्हणजे x1ची व्हॅल्यू येईल 0 y1 - 3 x2 0 y2 5/2. या व्हॅल्यू आणि डिस्टन्स फॉर्म्युला यूज करता येईल पहा आपल्याला. डिस्टन्स फॉर्म्युला आता आर आणि एस पॉईंटला नाव आहे म्हणजे डिस्टन्स RS इन स्क्वेअर रूट ऑफ x2 - x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 - y1 ब्रॅकेट स्क्वेअर. आता व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. डिस्टन्स RS हे RS पाहिजे ए बी नको आहे चुकून झालेलं आहे त्या ठिकाणी. डिस्टन्स RS इज इक्वल टू आता x2ची व्हॅल्यू काय आहे 0 आणि x1ची व्हॅल्यू पण आहे 0च तर 0 - 0 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2ची व्हॅल्यू आहे 5/2 मायनस y1ची व्हॅल्यू आहे -1 5/2 मायनस आणि y1ची व्हॅल्यू -3 ब्रॅकेटमध्ये लिहा -3 ब्रॅकेट स्क्वेअर. हा टोटल ब्रॅकेट स्क्वेअर बाहेर येणार आहे पहा परत. आता 0 - 0 म्हणजे 0 स्क्वेअर येणार आहे आणि 5 - 2 -3 हा पार्ट पहा इथं सॉल्व करताना
फाईव्ह -2 नाही, 5/2 आणि -3 या ब्रॅकेटचं स्क्वेअर करायचं आहे आपल्याला. मग तो स्क्वेअर केल्यानंतर काय येईल पहा. या ठिकाणी डिनॉमिनेटर सेम नाही आहे, मग याचा डिनॉमिनेटर 1 आहे. 5 × 1 आणि 2 × त्याच्या अगोदर या ठिकाणी हे दोनदा मायनस मायनस साईन आलेले ते प्लस होणार आहे. शेजारी मायनस मायनस आले ते प्लस साईन होणार आहे. 5 × 1 म्हणजे 5 होतील, प्लस 3 × 2 म्हणजे 6 होतील आणि डिनॉमिनेटरमध्ये येतील 2 आणि 5 + 6 म्हणजे 11 आणि अपॉन 2 येतील, म्हणून हा येईल 11/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. तर 0चा स्क्वेअर केला तर जो 0च राहील, याला काही व्हॅल्यू राहणार नाही. 11चा स्क्वेअर येईल 121, 2चा स्क्वेअर येईल 4. हे स्क्वेअर रूटमध्ये डिस्टन्स फॉर्म्युला स्क्वेअर रूटमध्ये. आता स्क्वेअर रूट आहे या ठिकाणी, म्हणजे स्क्वेअर रूट जर काढून टाकलं तर 121 हा 11चा स्क्वेअर आणि 4 आहे 2चा स्क्वेअर, म्हणजे डिस्टन्स येईल 11/2. अशा प्रकारे डिस्टन्स फॉर्म्युला यूज करून 2 पॉईंटमधलं डिस्टन्स फाईंड करता येतं. बाकीचा पार्ट आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूया.